हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद। भजनाची पंढरी समजली जाणाऱ्या अशा या माझ्या भांडूप नगरामध्ये स्वर्गीय दीपक बुवा चव्हाण, भजनरत्न दीपक बुवा चव्हाण यांचा आजचा हा तिसरा स्मृती दिन आहे। त्या निमित्तानं त्यांच्या संपूर्ण शिष्य परिवार आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी आयोजित परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हा या ठिकाणी श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मी स्वतः बुवा दुर्वास गुरु आम्हाला या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांच्या संपूर्ण शिष्य परिवाराचे आणि त्यांच्या कुटुंबाचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो। सुरुवातीला ज्यांनी भजन केलं बुवांचे शिष्य अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। त्यांची कोरस मंडळी, त्यांचं संपूर्ण भजन मंडळ त्यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो। जमलेल्या तमाम भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली आदरणीय प्रमोद बुवा यांचे आशीर्वाद घेऊन, त्याचप्रमाणे आमचे गुरु समान असणारे भैरव बुवा, त्याचप्रमाणे भगवान बुवा लोकरे या सर्वांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतो। त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक आदरणीय आमचे सुरेश काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आशीर्वाद घेऊ। संपूर्ण या भांडूप नगरीतील सर्व भजनी वादक, भगवान वादक, नाट्यकर्मी यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होतो। तुम्हा सर्वांची मातृदेवते पितृदेवता यांना त्रिवार वंदन करून संपूर्ण जगताचा ब्राह्मण प्रतिपादक परस्त्री मातृ समान करणाऱ्या श्रीमंत श्री राजशिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून करून मनाचा मुद्रा करून छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आणि स्वर्गीय हिंदुस्थानी सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्याचप्रमाणे भजनरत्न कैलासवासी दीपक बुवा चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
या ठिकाणी सुशीलभाऊ गोठणकर त्याचप्रमाणे भजन जवळजवळ 15 मिनिटातच आटपलं, कारण चव्हाणबुवांनी बारी केली आणि समोरच असे कुठे टाकून बसले होते, त्यामुळे काय बोला गव्हाणी आयुष्यातली पहिली बारी हे भाग्य मला आज चव्हाणबुवांच्या रूपात लाभलं आहे त्याचं. आणि खरोखर असंख्य कार्यक्रम केले बुवा, पण प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण आपण करूया. गजर आहे, माका वाटत नाही गजर होत की नाही, पण माझ्या वाटणेत तरी लोक तर काही बुवांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला, कारण आजची बारी तशी ही नाही, म्हणजे आज कायम बोलून जाऊचा तो दिवस आजचो नाही. आज बुवांच्या स्मृतीस जेवढा उजाळा देता येईल तेवढं दोन्ही भाऊ भजनाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण. थोड़ा पेटी कमी करा. तूच सूर ठावा मजसी तूच एकता तूच सूर ठावा
निज रूप तुझे राजा ठिकाणी निज रूप तुझे मी तो मस्तक या ठिकाणी मस्तकाच्या ठिकाणी मस्तकाच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही कुंडली गवळला श्री पंढरीनाथ महालिंगेश्वर जगद्गुरु तुकाराम गणपती गजानन स्वयं भूमलेश्वर श्री मांडेश्वर आई कुलस्वामिनी साई पावनाई देवी स्वयंभू रामेश्वर स्वयंभू कुणकेश्वर श्री गुरुदेव दत्तात्रय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय छत्रपती शिवाजी बजरंग सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरिया कैलासवासी परशुराम पांचाळ कैलासवासी चिंतामणी पांचाळ कैलासवासी जयराम घाडीगावकर या ठिकाणी साऊंडवाल्यांचे आभार ऑर्गन दिला निघू बुवांचा ऑर्गन होता तेव्हा आणि खरंच सांगतो कारण भजनी बुवा ही हत्यार बिघडल्यावर काय परिस्थिती होता ना ती आपल्या त्यावेळी फक्त भजनी बुवा जाणू शकतात आणि बुवांचा तो ऑर्गनचा एक ती रशी असते ती तुटली होती बुवानी शेवटपर्यंत ती बारी एका हातामध्ये ती रशी पकडून दोन्ही पायाने भाते मारत होते एक आठवण आणि अतिशय सुंदर बुवाने ज्या गोष्टी म्हणजे त्यावेळी आम्ही लहान होतो आणि बुवा आमच्या ज्येष्ठ होते म्हणजे माझ्या गुरूंच्या वयाचे त्यावेळी पण कधी लहान नाही बाबा ह्यो लहान हा त्याच्याबरोबर वारी नको घेऊया अशी परिस्थिती कधी नाही झाली बुवाने अतिशय सुंदर सांभाळून कारण एकमेव कारण म्हणजे आमचे गुरुमाऊली प्रमोद बुवा हरिया कारण त्यांनी नातेसंबंध चांगले टिकवले त्या काळात जे भजनी बुवा होऊन गेले आज आपण पंचरत्न म्हणतो नाही का आज कित्येक भजनी बुवा कारण तुम्ही आम्ही साधू संतांना नाही बघितलं लक्षात घ्या आपण या कोकणच्या मातीत जन्माला आलो आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो तुम्ही आम्ही साधू संत नाही बघितले पण जी पंचरत्न आपली होऊन गेली आज काशीराम बुवा परत असतील चंद्रकांत बुवा कदम परशुराम बुवा पांचाळ आज विलास बुवा पाटील वामन बुवा खोपकर आज आमचे आजोबा जयराम बुवा घाडीगावकर ही संत मंडळी आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोकणच्या मातीमध्ये जन्माला आली आणि हेच आपल्यासाठी संत आहेत म्हणून या सर्व गुरुजनांना या ठिकाणी मानवंदना देऊन या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो गांगेश्वर क्रीडा मंडळ शिरगाव या पेटीचा आवाज कमी करा आ
नभी दाटल्या कोसळती घन घन माला नभी दाटल्या कोसळती Ah
धन्यवाद रघुमा माझी पेरणी करी रघुमा